नमस्कार. तिसरा विषय, बाह्य सौंदर्यासोबत शारीरिक स्वच्छतेकडे सुद्धा एका स्त्रीने नक्की लक्ष द्यावे. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मी सुंदर दिसावं, मला सगळ्यांनी चार चौकात मी उठून दिसावं, माझ्या सौंदर्याची सगळ्यांनी तारीफ करावी. हे नैसर्गिक आहे आणि हे साधारण आहे. ते मला सुद्धा वाटतं आणि अगदी सगळ्या स्त्रियांना वाटत असावं, राईट. पण यासोबत शारीरिक स्वच्छतेला स्त्रीने खूप महत्त्व द्यावं. स्त्रियांची शारीरिक स्वच्छता जर पाळली नाही तर तिला अनेक मोठे आजार देखील होऊ शकतात. हे लक्षात घेऊन म्हणजे छोट्या मुलींना आपल्या आयांनी, वयात आलेल्या मुलींना आपल्या आयांनी शारीरिक स्वच्छता शिकवणे हे खूप गरजेचे आहे. आता या बाह्य सौंदर्यासोबत शारीरिक स्वच्छता, मनाची स्वच्छता आणि घराची स्वच्छता कशी राखावी याबद्दल आपण बोलणार आहे. पहिले, शारीरिक स्वच्छता राखताना सगळ्यात मुद्दा येतो पाळीचा. पाळी असताना जे लोक, आता मेन्स्ट्रुअल कप सुद्धा निघालेले आहेत, तर त्यामुळे पॅड डिस्पोजल हा प्रश्न उरला नाही. पण ज्या मुली मेन्स्ट्रुअल कप वापरत नाही त्यांना त्यांच्या आईने पॅड डिस्पोजल, स्वतःची स्वच्छता कशी राखावी, की 1 ते 2 किंवा 3 तासांनी, जास्तीत जास्त 3 ते 4 तासांनी आपलं पॅड चेंज करावं आणि ते डिस्पोज कसं करावं, म्हणजे आपल्या शरीरासोबत आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा कुठलाही त्रास होता कामा नाही. कुठेही पडला आहे, कसंही डिस्पोज केलं आहे असं होऊ नये. सो त्याच्यामुळे हे शिकवणं गरजेचं आहे. शरीर स्वच्छ असलं तर अनेक त्रास होणार नाही. पाळीत जर स्वच्छता ठेवली नाही तर तुम्हाला वारंवार इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, अनेक मोठे आजार पुढे जाऊन उद्भवण्याचे चान्सेस असतात. म्हणून ती स्वच्छता राखणे गरजेचे आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की प्रसूतीनंतरची स्वच्छता. प्रसूती झाल्यानंतर अनेक स्त्रियांना, म्हणजे सगळ्या स्त्रियांना रक्तस्राव होतो, पण काही स्त्रियांना हा अति प्रमाणात असतो. तेव्हा स्वच्छता राखणे खूप गरजेचे असते. त्याची काळजी कशी घ्यावी, कशी स्वच्छता राखावी, स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यावी, दूध पाजताना सुद्धा स्वच्छता कशी राखावी, ह्या सगळ्या गोष्टी आईनी किंवा एका डॉक्टरांकडून त्यांनी समजून घ्याव्या आणि त्या पाळाव्या. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर अनेकदा असं बघितलं जातं की खूप मेकअप आहे, बाहेरून खूप स्वच्छता आहे आणि आतमधनं शरीर अस्वच्छ आहे. त्याला काही एक अर्थ नाही. त्या स्वच्छतेला काही एक अर्थ नाही. तुम्ही खूप रंगरंगोटी कराल, खूप काही कराल, पण तुम्ही आतमधनं स्वच्छ नसाल, शरीरातनं स्वच्छ नसाल, तुम्ही जर व्यवस्थित धुतलेले कपडे घालत नसाल, अनेक जर तुम्ही असे कपडे घालत असाल, तर तुम्हाला शरीर बाहेरून तुम्ही किती स्वच्छ असाल तरी तुम्हाला अनेक हे आजार जोडणारच. ते आपल्या मनाला तरी पटतं का हे नक्की लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मनाची स्वच्छता, मन सुंदर असणं. असं नेहमी म्हटलं जातं किंवा असं बोललं जातं की मन स्वच्छ असेल, मनात वाईट किलमिश नसेल, किंतु परंतु नसेल, जळफळाट नसेल, तर आपल्या मनात जर सौंदर्य असेल तर जे चेहऱ्यावर आपोआप येतं, ते रिफ्लेक्ट होतं. अशा अनेक मोठ्या स्त्रिया आहेत ज्यांनी कर्तृत्ववान कामं केली आहेत की त्या मेकअप न करता समाजात वावरतात किंवा रंगरंगोटी न करता समाजात वापरतात, तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज, ते तेज त्यांच्या ज्ञानाचं म्हणा, त्यांच्या कर्माचं म्हणा किंवा त्यांच्या मनाच्या सौंदर्याचं म्हणा, ते दिसून येतं. उदाहरण घ्यायचं झालं तर सुधा मूर्ती, लता मंगेशकरांना तर मी कधीच खूप असं काही भरभरून मेकअप केला आहे किंवा खूप तयार झाल्या कधीच बघितलं नाही. सुधा मूर्तींना सुद्धा अगदी साधे, नीटनेटकेपणा, स्वच्छता त्या पाळतात, पण खूप असं रंगरंगोटी केलं आहे असं दिसत नाही. तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर ते तेज दिसतं, कारण ते मनातनं, कर्मातनं आणि तुमच्या वागण्यातनं येतं. म्हणून कधीही मनात कुठलेही कोणाबद्दल किंतु परंतु ठेवू नका. तुमचं सौंदर्य नक्कीच खुलून दिसेल. कुणाबद्दल काही वाटत असेल तर तिथे बोलून मोकळे व्हा आणि मनात त्याच्यासाठी किलमिश किंवा ठेवू नका. तिसरं महत्त्वाचं म्हणजे की अनेक स्त्रिया बघते मी, बाहेर खूप तयार होऊन जातात आणि घरी सगळा पसारा पडला आहे, सामान इकडे तिकडे पडलं आहे, सामान तर जाऊ दे, जाळे लटकतात आहेत, घरात लक्ष नाही आहे. अर्थ आहे त्याला, तुम्ही कितीही तयार झाले, कितीही स्वच्छता राखली, पण घराची स्वच्छता पण तुमच्याच हातात आहे. तुम्ही जर स्वच्छ नाही राहिले तर तुमची जे नेक्स्ट जनरेशन आहे, तुमच्या मुलाबाळांना ती सवय लागेल का? हो, नाहीच लागणार. ते स्वच्छता राखतील का? नाही राखणार. जे तुम्ही करता ते पाहून ते शिकतील. कुठेही कपडे पडलेले राहतील, कुठे कधीही जाळे लटकलेले राहतील, का धूळ बसलेली आहे. या सगळ्यांसाठी आजकाल गॅजेट सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आपण ते सुद्धा वापरू शकतो. अनेक हेल्पर आपल्याला असतात, त्यांची वापर करू शकतो. म्हणून घर स्वच्छ असणं सुद्धा एक गरजेचं आहे. स्वतःच्या स्वच्छतेसोबत
स्वतःच्या सौंदर्यासोबत घराचं सौंदर्य एक स्त्रीच राखू शकतं, तर त्याच्यामुळे तिने ते राखणं खूप गरजेचं आहे. चौथं महत्त्वाचं म्हणजे, आता हा मुद्दा मी इथे बोलणार नव्हती, पण आजकाल माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये न्यूनगंड वाढला आहे. सौंदर्य म्हणजे रंग हा त्यांचा एक समीकरण झालेला आहे. सौंदर्य म्हणजे गोरं असेल, खूप भरभर गोरं असेल किंवा काही असेल तर ती मुलगी किंवा मुलगा ते सुंदर आहेत, आणि नाहीतर ती मुलगी सुंदर नाही आहे, असं मनात न्यूनगंड हे आजकालच्या जनरेशननी मुळीच ठेवू नये. सौंदर्य हे प्रत्येकामध्ये असतं, ते आपल्याला जपायला हवं, ते तसं व्यवस्थित नीटनेटकं ठेवायला हवं. तर जर तुम्ही व्यवस्थित स्वतःची काळजी घेतली, स्वतःची स्वच्छता राखली, तर तुम्ही सुंदरच असता. त्यात रंगाचा काही एक संबंध नाही, बघण्याचा संबंध असतो. नक्की समजून घ्या. खूप गोरं असेल म्हणजे मी सुंदर आहे असा न्यूनगंड बाळगू नका. त्या कारणामुळे काय होतं, त्या न्यूनगंडामध्ये खूप केमिकल चेहऱ्यावर वापरले जातात, अनेक गोष्टी वापरल्या जातात आणि ते वापरल्यानंतर तो चेहरा अजून खराब होतो. म्हणून आहे ते जपणं खूप गरजेचं आहे. कुठलाही रंग तुम्हाला विद्रूप किंवा काळा असेल तर तो खराब आहे असं नसतं. मनातनं सौंदर्य असेल तर ते चेहऱ्यावर दिसतं. ह्याचे उदाहरण मी तुम्हाला पहिलेच सांगितलेले आहे. आता नवदुर्गाचे हे सुरू आहे, नवरात्र सुरू आहे. त्यात एक देवीचं स्वरूप कुठलं येतं तर काली माता. काली माताचा जेव्हा तुम्ही फोटो पाहता ती सुद्धा आपल्याला सुंदरच भासते. त्या काली मातेचं तेज सुद्धा वेगळंच दिसून येतं. का दिसून येतं? कारण मन चांगलं आहे, कारण ते मनाने स्वच्छ असेल, कर्म तुमचं चांगलं असेल, तुम्ही नक्की छान दिसता. स्वच्छते राखताना ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. तुमचे कपडे किती स्वच्छ आहेत, तुम्ही ते व्यवस्थित धुताय ना. आजकाल तर गॅजेट असल्यामुळे बरेच मदत आपल्याला होतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. तर बाह्य सौंदर्यासोबत आपल्याला शारीरिक स्वच्छता नाही राखली तर कुठले आजार होतात? सगळ्यात पहिले इन्फेक्शन होणे, वजायनल इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन होणे. त्याच्यानंतर रंगरंगोटी करण्याने किंवा अनेक केमिकल वापरल्याने आपल्याला काय होतं, पिंपल्स येऊ शकतात, स्किनचा पोत खराब होऊ शकतो, स्किनमध्ये अनइव्हननेस येऊ शकतो, रफ होऊ शकते, असं होऊ शकतं. त्यानंतर मनाचे सौंदर्य नाही पाळलं, किंतु परंतु ठेवले आणि टेन्शन घेत राहिलं तर काय होऊ शकतं, हायपर टेन्शन होऊ शकतं, चिडचिड, त्रागा, यांनी हार्मोनल चेंजेस होऊ शकतात, थायरॉइड, फिब्रॉइड, PCOD असे सगळे त्रास होऊ शकतात. म्हणून स्वच्छता गरजेची आहे आणि स्वच्छता ही पाळी जाईपर्यंत ठेवणे गरजेचे आहे. कारण पाळी गेल्यानंतर ज्या स्त्रियांनी किंवा महिलांनी किंवा मुलींनी पाळीच्या काळात स्वच्छता पाळली नसतं, तेव्हा पाळी जाताना अनेक लोकांना वजायनल इन्फेक्शन होतात, वजायनल कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याची स्वच्छता राखणं गरजेचं आहे. प्रसूतीच्या काळानंतर सुद्धा स्वच्छता राखणं मी जसं सांगितलं तर गरजेचं आहे. ते नाही केलं तर काय होऊ शकतं, तर तुमच्या बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं. तुम्ही स्वच्छ नाही राहिले, तुमचं बाळ तुमच्या सतत सोबत राहणार आहे. जर तुम्ही स्वतः स्वच्छ नाही राहिले तर ते इन्फेक्शन तुमच्या बाळाला होऊ शकतं. म्हणून स्वच्छता राखणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण स्वच्छतेच्या बाबतीत हे सगळं पाळताना आपली जी स्वच्छता आहे ती जी छोट्या मुली असेल, ज्या स्त्रियांना मुली असेल, त्यांना हे सगळं कॅरी फॉरवर्ड करायला पाहिजे, त्यांना हे समजून सांगायला पाहिजे, त्यांना हे शिकवलं पाहिजे की पाळी आल्यानंतर आपण कसं स्वतःला स्वच्छ ठेवायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा जर महिला प्रसूती झाली असेल, जर ती ब्रेस्ट फीडिंग करत असेल तर कसं स्वच्छता ठेवायची, अंगावर रक्तस्राव जास्त होत असेल तर कशी स्वच्छता ठेवायची, ही एक आई, आजी आणि घरात कोणी नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांची, मैत्रिणीची, एखाद्या काकूची, कुणाचीही मदत घेऊन याबद्दल माहिती मिळवू शकता. स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे, अनेक आजार त्यांनी कमी होतात. आता या शृंखलेतील 3 लेख किंवा 3 गोष्टी, 3 वेगवेगळे विषय मी तुम्हाला मांडले. आता मी पुढच्या 2 दिवसामध्ये प्रयत्न करेल की आजाराबद्दल बोलेल. तर आजारामध्ये मी कोणते आजार बोलणार आहे, तर सगळ्यात पहिले थायरॉइड, जे मुख्यत्वे मला जाणवतात स्त्रियांमध्ये, थायरॉइड, PCOD आणि मेनोपॉज. हे एकेका व्हिडिओमध्ये होणं कठीण आहे, तरी मी थोड्या प्रमाणात कशा पद्धतीने हे आजार होतात, कसे ओळखायचं, औषध घेतल्याने काय फरक पडतं, होमिओपॅथी तुम्हाला कुठली मदत करू शकते, याबद्दल थोडक्यात तुम्हाला पुढचे उद्या आणि परवामध्ये जे व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये हे 3 विषय राहतील, थायरॉइड, PCOD आणि मेनोपॉज.
मी आशा करते की मी जे विषय तुम्हाला मांडले त्याने तुम्हाला थोडी 5% का होईना माहिती मिळाली असेल. काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की पिन करा. मला वेळ मिळाल्यानंतर मी तुम्हाला नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.